मराठी, ते धडक ते धडक। उत्कृष्ट चिकन, उत्कृष्ट मटण आणि एक नंबर रस्सा, उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी अल्पावधीतच विटेकरांच्या जिभेवर राज्य करणारे विजय रेस्टॉरंट। स्पेशल धनगरी मटण, स्पेशल धनगरी चिकन, खेकडा फ्राय, स्पेशल अळणी मटण, विजय स्पेशल कबाब, पनीर मसाला आणि काजू करीसह विजय स्पेशल मच्छी करीसाठी आजच विजय रेस्टॉरंटला भेट द्या। पत्ता गिड्डेमळा, साळशिंगे रोड, विटा। संपर्क 87 88 22 74 75। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज। गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स। विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून। नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा। पत्ता सराफ पेठ, विटा। संपर्क 91 75 10 0007। विट्यात आमदार बाबर गटाने राजकीय वातावरण टाईट करण्यासाठी पुन्हा जोरदार यंत्रणा लावली आहे। सुहास भैया बाबर यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर आता सोनिया वहिनी मैदानात उतरल्यात। सौ शोभाकाकी बाबर फाउंडेशनच्या वतीने विट्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विजयी होणाऱ्या महिला स्पर्धकांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे। सोमवार 16 ऑक्टोबर ते शनिवार 21 ऑक्टोबर या कालावधीत विट्यात हे जंगी कार्यक्रम संपन्न होणार आहेत। विट्यातील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। तर गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी होणारी मिसेस विटा ही सौंदर्यवती स्पर्धा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे। मिसेस विटा या स्पर्धेसाठी भारतातील एक नामांकित सेलिब्रिटी उपलब्ध राहणार आहे। ही सेलिब्रिटी सरप्राइझिंग असून या सर्व कार्यक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनिया वहिनी बाबर यांनी केलंय। नारी शक्तीचा विजय असो, जागर आदिशक्तीचा, जागर आदिशक्तीचा, जागर आदिशक्तीचा। विट्यात आमदार बाबर गटाने सुहास भैया बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आता सोनिया वहिनी देखील मैदानात उतरल्या आहेत। त्यानुसार जागर आदिशक्तीचा 2023 सौ शोभाकाकी बाबर फाउंडेशनच्या वतीने स्त्री घरची शोभा या संकल्पनेतून विट्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार 16 ऑक्टोबर ते शनिवार 21 ऑक्टोबर या कालावधीत विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल येथे या कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आले आहे। त्यानुसार महिलांसाठी पाककला स्पर्धा, फ्रूट सॅलड डेकोरेशन, गाण्यांचा कार्यक्रम, मेहंदी स्पर्धा, फेस पेंटिंग, फनी गेम्स, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, डान्स स्पर्धा, प्रश्नमंजुषा, यानंतर बक्षीस वितरण आणि दांडिया खेळाचे जोरदार नियोजन या काळात करण्यात आल्याचे सोनिया वहिनी बाबर यांनी जिओ मराठीशी बोलताना सांगितले। तर गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी होणारी मिसेस विटा ही सौंदर्यवती स्पर्धा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे। मिसेस विटा या स्पर्धेसाठी भारतातील एक नामांकित सेलिब्रिटी उपलब्ध राहणार असून ही सेलिब्रिटी सरप्राइझिंग असल्याने तिचे नाव गोपनीय ठेवण्यात आल्याचे सोनिया वहिनी यांनी सांगितले। त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनिया वहिनी बाबर यांनी केलंय। तर अधिक माहितीसाठी महिलांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करावा। बघूया याबाबत सोनिया वहिनी आणि त्यांच्या सहकारी नेमक्या काय म्हणाल्या। नारी शक्तीचा विजय असो, जागर आदिशक्तीचा, जागर आदिशक्तीचा, जागर आदिशक्तीचा। जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। कोमल है तू, कमजोर नहीं, कोमल है तू, कमजोर नहीं। इस शक्ति का नाम नारी है, इस शक्ति का नाम नारी है। असाच ह्या आपल्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी सौ शोभाकाकी बाबर फाउंडेशन विटा जागर आदिशक्तीचा 2023 स्त्री घरची शोभा
असा हा वेगळ्या कलागुणांचा वेगवेगळ्या स्पर्धांचा कार्यक्रम घेऊन आम्ही येत आहोत. 16/10/2023 ते शनिवार दिनांक 21/10/2023 आपल्या कार्यक्रमाचं स्थळ आहे जय मल्टीपर्पज हॉल, विटा रोड, मायनी. सांगायला झालं तर आपले भारत देश हा खरं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी महिलांना काही गोष्टीत वाव मिळत नाही. म्हटलं जातं इक्वल राईट्स, पण खरं ते सगळ्या गोष्टीत बघायला नाही मिळत. उदाहरण द्यायचं झालं तर गणपतीची मिरवणूक निघाली किंवा देवीची मिरवणूक निघाली किंवा अन्य कुणी चांगले आपले देशभक्त असतील त्यांची मिरवणूक निघाली तर आज पुरुष मुलं असतील कॉलेजची, गाडी थांबवतील आणि हात वरती करतील, डान्स करतील आणि निघून जातील. पण तेच एखाद्या मुलीने किंवा स्त्रीनं केलं तर तिच्यावरती खूप बोललं जातं, तिला खूप नावं ठेवली जातात. आणि खरं पाहायला गेलं तर स्त्री कुठलीही असू देत, ग्रामीण भागातली असू देत किंवा शहरातली असू देत, तिला खूप साऱ्या मर्यादा आहेत. आणि मला नेहमी वाटतं की जरी ती स्त्री असली तरी तिनं मुक्त फुलपाखरासारखं ह्या फुलावरून त्या फुलावरती जावं, एका गायच्या वासरासारखं तिनं मोकळं बागडावं. हाच विचार घेऊन खरं आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली. तिला कोणती असू देत, ग्रामीण भागातली असू देत किंवा शहरी असू देत, एकच की तिच्या कलागुणांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, तिच्या त्या गुणांचं कुठेतरी कौतुक व्हावं म्हणून खरं गेले 7 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. ह्या वर्षी देखील कार्यक्रम करतोयच. नेहमी माझ्या सासूबाई सौ शोभा काकी बाबर, ज्यांना मी आईसाहेब म्हणायचे, मला आईसाहेबांचा नेहमी पाठिंबा होता. खरं माझा पाठीचा कणा होता तो. आणि गेल्या वर्षी आपल्यातनं त्या आमच्यावर खरंच एवढं मोठं दुःख कोसळल्यामुळं गेल्या वर्षी कार्यक्रम घेता आला नाही. पण कुठेतरी त्यांचे संस्कार आणि त्यांचा वारसा खरं पुढे नेला पाहिजे. आणि त्याही सर्वच माझ्या ज्या सहकारी दिसत आहेत तुम्हाला, त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला की आपण इथं थांबायला नको, आपण पुढे वही गेलो पाहिजे. आणि त्याही आम्ही पुन्हा एकदा पूर्ण तयारीनिशी खरं कार्यक्रम घेत आहोत. एकच आव्हान करते की कार्यक्रम हा खरं ज्या आपण स्कूलच्या मुली बघतो किंवा कॉलेजच्या मुली बघतो, त्यांना एक स्कूलमधनं कॉलेजमधनं एक वेगळं स्टेज, एक व्यासपीठ मिळत असतं खरं. पण जे लग्न होऊन आलेल्या स्त्री आहेत खरं त्यांना कुठंच व्यासपीठ नाही आहे. त्याच्यामुळं माझं आव्हान राहील की ज्या 15 वर्षापुढील सगळ्या मुली महिला असतील त्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला यावं, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, स्पर्धेतही भाग घ्यावं. बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, पण स्पर्धेत भाग घेणं हेही मोठं कौतुकाचं खरं ठरलं जाईल. आणि खूप प्रमाणात महिलांनी यावं आणि येऊन खेळून मजा करून आनंद लुटून बक्षिसं जी आम्ही फुल नाही फुलाची पाकळी आज बक्षिसांच्या स्वरूपात ठेवली आहे ती त्यांनी जिंकावी एवढीच विनंती करते. खरं ह्या सर्व ह्याच्यात सगळ्यात आकर्षित काय असेल तर सौंदर्यवती स्पर्धा म्हणून तुम्ही जर आमचं पॅम्पलेट पाहिलं तर त्यात गुरुवारी दिनांक 19/10/2023 रोजी आपण घेतलेले आहे. मी आज मला 16 वर्ष होत आहेत लग्नाला, खूप अभ्यास केला. सगळ्या पद्धतीचे सगळे खेळ, डान्सचे प्रकार सगळं आपल्या विटा शहरात झालंय खरं. पण अभ्यास केला तर सौंदर्यवती स्पर्धा ही कुठंच झाली नाही. तर आम्ही सगळे बसलोत आणि विषय निघाला की आपण हे का करू नये, आणि आम्ही केलं. तर आम्ही मिसेस विटा 2023 ही स्पर्धा ह्या सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन विटा, श्री घरची शोभा ह्याच्यातून आणत आहोत. खरं ह्या दिवसाचं सगळ्यात मोठं स्पेशल फीचर असं म्हणायला गेलं तर हे आहे की आपल्या स्पर्धेच्या ज्युरी पॅनलमध्ये मिसेस इंडिया 2017 ह्या येणार आहेत. मी त्यांचं नाव गुपित ठेवते कारण की त्यांना बघायला सगळ्यांनी हॉलमध्ये यावं. स्पर्धेत जास्तीत जास्त ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि तो मिसेस विटाचा मुकुट मिळवावा. ह्या स्पर्धेमध्ये 3 राऊंड आहेत. खरं सांगायला गेलं तर पहिला राऊंड आहे तो वेस्टर्न वेशभूषा आहे, ज्याला तुम्ही गाऊन परिधान करू शकता, वन पीस परिधान करू शकता. दुसरा राऊंड आहे तो सेल्फ टॅलेंटचा आहे. सेल्फ टॅलेंट म्हणजे तुम्ही तुमची जी कला आहे स्वतःची, कोणी एक पात्री नाटक करू शकतं, कोणी गाणं गाऊ शकतं,
कुणाला डान्स येत असेल चांगल्या पद्धतीचा तो करू शकता. वेगवेगळे गुण आहेत आपल्यात, ते तुम्ही सेकंड राऊंडला दाखवायचे आहेत. आणि तिसरा राऊंड जो आहे तो आहे जज राऊंड, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्युरी पॅनलमध्ये जे एवढे जजेस असतील त्यांच्याकडनं प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न विचारल्यानंतर 60 सेकंद तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्या 60 सेकंदातच तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. असं करत हे राऊंड कोण जिंकेल ते त्या दिवशी मिसेस विटा हा मुकुट मिळवतील. पुन्हा एकदा आम्ही सगळ्या महिलांना माझ्या वयाच्या ज्या आपल्या विटा शहरात आहेत आणि आसपासच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांना विनंती करते की खूप छान व्यासपीठ दिलंय, त्या व्यासपीठावरती या आणि तुमच्या कला गुणांना वाव द्यायचा सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन पूर्ण प्रयत्न करेल. 2023 सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन विटा स्त्री घरची शोभा या जागरमध्ये सोमवार दिनांक 16/10/2023 रोजी पाक कला स्पर्धा सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली. या स्पर्धेमध्ये भरड धान्याचा वापर करून पदार्थ बनवून त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं आहे. यामध्ये 5 क्रमांक काढण्यात येणार आहे. त्याच वेळेला फ्रूट सॅलड डेकोरेशन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी जिंदगी एक सफर गाण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. जागर आदिशक्तीचा 2023 मध्ये मंगळवार दिनांक 17/10/2023 रोजी मेहंदी स्पर्धा, फेस पेंटिंग आणि फनी गेम्स अशा 3 स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. मेहंदी स्पर्धेसाठी आपल्याला नववधूची मेहंदी कशी काढायची असते ती थीम दिलेली आहे. त्यामुळे नववधूच्या थीमप्रमाणे 1 साईड हातावरती मेहंदी आपण काढू शकता आणि त्यासाठी आपल्याला आकर्षक बक्षिसे आहेत आणि त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. तसेच फेस पेंटिंगसाठी सुद्धा जी बक्षिसं ठेवलेली आहेत त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बहुसंख्येने महिलांनी सहभाग घेऊन आपला आनंद मिळवावा. आणि त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये फनी गेम्सचे आयोजन केलेले आहे आणि या फनी गेम्समधून जे विजेते निवडले जातील त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. तरी विटा परिसरातील सर्व महिलांनी या सर्व स्पर्धांचा आनंद लुटावा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जागर आदिशक्तीचा 2023 या कार्यक्रमाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवावे ही विनंती. सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन संचलित जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमाचे संस्थेचे 8वे वर्ष आहे आणि या वर्षामध्ये गुरुवार दिनांक 19/10/2023 रोजी मिसेस विटा या स्पर्धेबरोबरच रांगोळी स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. रांगोळी स्पर्धा ह्या फ्री हँड आहेत. रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व स्पर्धकांना विनंती की रांगोळी स्पर्धेमध्ये कोणत्याही आर्टिफिशियल गोष्टींचा वापर करायचा नाही. यामध्ये 5 नंबर काढले जातील. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेबरोबर पोस्टर प्रेझेंटेशन याही स्पर्धेचं नियोजन त्याच दिवशी करण्यात आलेलं आहे. पोस्टर प्रेझेंटेशनसाठी 2 विषय देण्यात आलेले आहेत. पहिला विषय आहे मोबाईल आणि दुसरा विषय देण्यात आलेला आहे महिलांची सुरक्षितता. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये कोणत्याही स्पर्धकाने डिजिटल पोस्टरचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गेल्या 7 वर्षामध्ये तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेलाच आहे. तर तसाच प्रतिसाद उत्तुंग प्रतिसाद तुम्ही याही वर्षी आम्हाला द्याल हीच अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हावं अशी मी विनंती करते. सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन आयोजित शुक्रवार दिनांक 20/10/2023 रोजी भव्य डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये 15 वर्षापुढील सर्व महिलांनी भाग घेऊ शकतात. त्यामध्ये ग्रुप डान्ससाठी वेळ 6 मिनिट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोलो डान्ससाठी 4 मिनिट एवढा वेळ देण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी 5 क्रमांक काढण्यात येणार आहेत. त्याच दिवशी दुसरी स्पर्धा आपली प्रश्नमंजुषा अशी घेण्यात येणार आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण 3 नंबर काढणार आहोत आणि या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात प्रश्नपत्रिका असेल आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स दिला जाईल. डान्स स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली सीडी स्पर्धे दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ठीक 10 वाजता जमा करावी. तर मी एवढीच अपेक्षा व्यक्त करते की जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व आनंद घ्यावा. सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन विटा तर्फे घेण्यात येणाऱ्या स्त्री घरची शोभा
शनिवार दिनांक 21/10/2023 रोजी बक्षीस वितरण व दांडिया खेळ याचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी ज्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे तर त्या सर्व महिलांना बक्षीस त्या दिवशी भेटणार असणार आहे। तरी सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहावे। जागर आदिशक्तीचा 2023 शोभाकाती बाबर फाउंडेशन, त्याचबरोबर आपले टेंबू योजनेचे जनक आदरणीय अनिल भाऊ बाबर, त्याचबरोबर आपले माजी नगरसेवक अमोलदादा बाबर, त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सुहास भैया यांच्या आशीर्वादाने आपण सोमवार दिनांक 16/10/2023 ते शनिवारी 21/10/2023 रोजी सलग आपण 5 दिवस सर्व वयांच्या भगिनींसाठी जो जागर आदिशक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी विट्यातील त्याचबरोबर तालुक्यातील सर्व महिलांना आव्हान करत आहे की तुम्ही या कार्यक्रमाला सर्व महिलांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावा। आणि मला एवढं सांगायचं आहे की महिलांच्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी हे आपले कार्यक्रम आहेत आणि जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी भाग घ्यावा एवढं मी तुम्हाला सर्वांना निवेदन करते की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे। ऑफर ऑफर ऑफर, अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता? एक ऑफर असेल तर सांगता येईल ना, पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स सुरू आहेत। बाय 1 गेट 1 फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स, हाइड अँड सीक बिस्किट, फिल्स, कोकम सरबत 1 लिटरचा कॅन, वेफर बिस्किट, गणेश उडीद पापड, खजूर पॅक, टॉयलेट क्लीनर, विक्रम लॉयन चहावरती 1 बकेट फ्री, सरगम डिटर्जंट पावडर सोबत 1 बकेट फ्री, स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती 15% ऑफ, फ्लोर क्लीनर वरती 50% ऑफ, कंपन्यांचे प्रोडक्ट्स MRP पेक्षा कमी किमतीमध्ये, 5000 रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री। समृद्धी फॅमिली मार्ट, सूर्या मॉल, विटा। जिओ मराठी, ते धडक ते धडक।